गणेश चतुर्थी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो भव्य उत्सव, देखावे आणि मिरवणुका. पण या सगळ्याच्या मागे एक असाही इतिहास दडलेला आहे जो कदाचित अनेकांना माहीत नसेल, आणि तो ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की ह्या उत्सवाची गोष्ट इथून सुरू होते, म्हणजे एका राजकीय हेतूने. हा फक्त एक सण नव्हता, तर त्यामागे एक खूप मोठा उद्देश होता, एक चळवळ होती. हे बघा, हे त्याच 1974च्या मासिकातलं वाक्य आहे. स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला सामाजिक आणि राजकीय बदलासाठी एक शस्त्र म्हणून वापरलं होतं. विचार करा, एका सणाचं रूपांतर एका शक्तिशाली चळवळीत झालं. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही. खरं तर ही फक्त अर्धीच कहाणी आहे. काय वाटतं, या उत्सवाचा खरा आत्मा, त्याची मूळ ओळख एका वेगळ्याच ठिकाणी वेगळ्याच काळात दडलेली आहे. चला तर मग या उत्सवाचा संपूर्ण प्रवास उलगडून पाहूया. आपण आधी बघूया हा सार्वजनिक सोहळा कसा सुरू झाला. मग आपण कोकणातल्या त्याच्या प्राचीन मुळांपर्यंत जाऊ. तिथून उत्सवाचं खरं स्वरूप काय आहे ते समजून घेऊ. मग कला, समाज आणि अर्थकारण यांचा काय संबंध आहे ते पाहू. आणि शेवटी या एकाच सणाच्या दोन वेगवेगळ्या रूपांची गोष्ट समजून घेऊ. चला सुरुवात करूया पहिल्या भागापासून. सार्वजनिक सोहळा. पाहूया एक घरगुती उत्सव एक मोठी राजकीय शक्ती कसा बनला. ही गोष्ट तर आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे नाही का, की 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी एका खाजगी कौटुंबिक पूजेला एका भव्य सार्वजनिक कार्यक्रमाचं रूप दिलं. का? तर ब्रिटिश राजवटीविरुद्ध लोकांना एकत्र आणण्यासाठी. आणि आज आपण जो गणेशोत्सव पाहतो त्याचं हेच रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण आता आपण या गोष्टीच्या मुळाशी जाऊया. आपलं लक्ष वळूया कोकण प्रदेशाकडे, जिथे या उत्सवाची खरी प्राचीन मुळं रुजलेली आहेत. उत्सवाच्या खऱ्या उगमाचा शोध घेऊया. आता कोकण म्हटल्यावर अनेकांना माहिती असेल, पण तरीही हा इतिहास समजून घेण्यासाठी कोकण म्हणजे नेमकं काय हे पाहणं महत्त्वाचं आहे. पश्चिम घाट आणि अरबी समुद्राच्या मधली ही एक सुंदर किनारपट्टी, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकपर्यंत पसरलेली. हिरवीगार झाडी, निसर्गरम्य दृश्य आणि हो, एक महत्त्वाचा जैवविविधता हॉटस्पॉटसुद्धा. आणि ही वेळरेषा बघा, ही आपल्याला या उत्सवाचा खरा आवाका दाखवते. म्हणजे प्रागैतिहासिक काळापासून गणेशाची कुलदैवत म्हणून पूजा केली जायची. मग 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला राजेशाही स्तरावर नेलं. 18व्या शतकात पेशव्यांनी त्याला घरगुती उत्सवाचं रूप दिलं. आणि मग खूप नंतर म्हणजे 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी त्याला सार्वजनिक रूप दिलं. म्हणजे टिळकांनी सुरू केलेला उत्सव हा एका खूप जुन्या कथेचा फक्त एक नवीन अध्याय होता. याचाच अर्थ हा मोठा सार्वजनिक सोहळा होण्याच्या खूप खूप आधी गणेश चतुर्थी हा एक अगदी घरगुती जिव्हाळ्याचा सण होता. आणि तो थेट जोडलेला होता कापणीच्या हंगामाशी, निसर्गाशी. चला तर मग या उत्सवाच्या मूळ स्वरूपात जरा डोकावून पाहूया. कोकणच्या त्या खास अनोख्या परंपरांबद्दल जाणून घेऊया. सगळ्यात आधी येतात त्या शाडूच्या मूर्ती. ही एक अशी परंपरा आहे जिथे गणपतीच्या मूर्ती शाडू नावाच्या खास मातीपासून हाताने बनवल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पूर्णपणे पर्यावरणपूरक असतात. म्हणजे निसर्गातून येतात आणि परत निसर्गातच विलीन होतात. किती सुंदर कल्पना आहे नाही का? आणि फक्त मूर्तीच नाही तर इतरही अनेक अनोख्या परंपरा आहेत. मटकीची सजावट केली जाते, लांब गेलेली कुटुंब एकत्र येतात, भजन, नमन, फुगडी यांसारखे पारंपरिक खेळ आणि नृत्य होतात. आणि हो, दशावतारसारखं लोकनाट्यही सादर केलं जातं. म्हणजे हा नुसता सण नाही तर एक संपूर्ण सांस्कृतिक सोहळा आहे. आणि नैवेद्याशिवाय सण पूर्ण कसा होणार, बरोबर? या उत्सवात गणपती बाप्पांना खास पदार्थ अर्पण केले जातात. गरमागरम उकडीचे मोदक, पुरणपोळी, मऊ लुसलुशीत घावणे आणि सोलकढी. हा सगळा बेतच या उत्सवाची मजा द्विगुणित करतो. मगाशी आपण मटकी सजावटीचा उल्लेख केला होता. ही एक खूप सुंदर परंपरा आहे. मूर्तीच्या वर एक सजवलेली लाकडी चौकट टांगली जाते आणि तिच्यावर पावसाळ्यात मिळणारी खास रानफळं आणि पानं लावली जातात. ही परंपरा या उत्सवाला थेट निसर्गाशी आणि कापणीच्या हंगामाशी जोडते. खऱ्या अर्थाने हा एक निसर्ग उत्सव आहे. बरं, या सगळ्या झाल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक गोष्टी. पण तुम्हाला माहितीये का, या परंपरेचा स्थानिक अर्थव्यवस्थेवरही खूप मोठा प्रभाव पडतो? चला पाहूया, कला, समाज आणि अर्थकारण यांचा काय संबंध आहे. हे बघा, फक्त एका अखेरी नावाच्या गावात 50 पेक्षा जास्त कारागीर आहेत जे वर्षाला 1500हून अधिक गणपतीच्या मूर्ती बनवतात. या आकडेवारीवरून या कलेची व्याप्ती आणि तिचं महत्त्व लक्षात येतं. ही फक्त कला नाहीये तर अनेकांच्या रोजीरोटीचं साधन आहे.
विचार करा, एका गावातून 1,500 मूर्ती, आणि त्यातल्या अनेक मूर्ती तर शेजारच्या गोवा राज्यातही जातात. म्हणजे ही परंपरा केवळ एक सांस्कृतिक वारसा जपत नाहीये, तर ती एक महत्त्वाचा हंगामी रोजगारही निर्माण करते. या कारागिरांसाठी ही पवित्र कला म्हणजे काय? तर एकीकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा जपण्याची संधी, आणि दुसरीकडे त्यांच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत. म्हणजे संस्कृती आणि अर्थकारण यांची किती सुंदर सांगड आहे. आणि आता एक अगदीच अनपेक्षित गोष्ट, गणेश चतुर्थीचा परिणाम चक्क रिअल इस्टेटवरही होतो. हे आकडे बघा. गणपतीपुळ्यासारख्या पर्यटन स्थळात घरांच्या किमती चिपळूणसारख्या गैरपर्यटन स्थळापेक्षा जास्त आहेत. म्हणजे सांस्कृतिक पर्यटनामुळे थेट मालमत्तेच्या किमतीवर परिणाम होतो. खरंच आश्चर्यकारक आहे हे. तर आता आपण या दोन्ही कथांना एकत्र जोडून पाहूया. एकाच सणाची ही दोन वेगवेगळी रूपं, खाजगी प्रार्थनेपासून ते सार्वजनिक घोषणेपर्यंतचा प्रवास. तर एका बाजूला आहे कोकणातला उत्सव, जो घरगुती आहे, जिव्हाळ्याचा आहे. तेथे पर्यावरणपूरक हाताने बनवलेल्या मूर्ती आहेत आणि त्याचा संबंध थेट निसर्गाशी आहे. तो एक वैयक्तिक कौटुंबिक मेळावा आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे शहरांमधला उत्सव, जो एक भव्य सार्वजनिक सोहळा आहे. येथे समाज आणि कलात्मकतेवर भर दिला जातो आणि त्याचं मूळ सामाजिक आणि राजकीय एकात्मतेत आहे. तो एक प्रकारची सार्वजनिक घोषणा आहे. म्हणजे हा उत्सव चांगल्या पिकासाठी केलेल्या एका खाजगी प्रार्थनेपासून सुरू झाला आणि हळूहळू तो ओळख आणि एकतेची एक शक्तिशाली सार्वजनिक घोषणा बनला. यातलं कोणतंही एक रूप खरं किंवा दुसरं खोटं असं नाहीये. ही एकाच श्रद्धेची, एकाच परंपरेची एक सुंदर उत्क्रांती आहे, जी काळानुसार बदलत गेली. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, आज आपण जे अनेक सण उत्सव साजरे करतो, त्यांच्यापैकी आणखी किती उत्सवांच्या मागे असेच प्राचीन अज्ञात इतिहास दडलेले असतील, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.